नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे तुमच्या समोर चालू घडामोडीच्या निगडीत असणारे जे काय महत्त्वाचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचा आपण दैनंदिन व्यवहारामध्ये आढावा घेत असतो आणि त्यासाठी आपल्याला आजचा जो काय एकंदरीत जो काय चालू घडामोडीच्या संदर्भामधला आराखडा आहे तो आपल्याला चेक करायचा आहे। त्यासाठी पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे। अशा स्वरूपाचा प्रश्न परीक्षेमध्ये येईल। काय प्रश्न आहे बघा, हा पूल आहे मित्रांनो, शब्द पूल। आता बघा, पूल बजरंग सेतू म्हणजे या पुलाचं नाव आहे बजरंग सेतू, नाव आहे पुलाचं। आणि हा जो बजरंग सेतू पूल आहे, सेतू म्हणजे पूलच, आणि हा काचेचा पूल आहे भारतामधला, आणि हा झुलता पूल आहे। भारतातला कसा पूल आहे, हा काचेचा पूल, परंतु हा जो पूल आहे हा पूल झुलता आहे। आणि हा जो पूल आहे तो खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे असं म्हटलं आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर असणार आहे गंगा या नदीवर बांधण्यात आलेला आहे मित्रांनो। आणि या पुलाला कोणत्या नावाने ओळखलं जात होतं, तर या अगोदर याला बजरंग पूलच्या अगोदर किंवा बजरंग सेतूच्या अगोदर याला लक्ष्मण सेतू किंवा लक्ष्मी सेतू या नावाने ओळखलं जात होतं। आणि हा पूल कोणत्या राज्यामध्ये आहे ते मला एकदा कमेंट करून सांगा तुम्ही। लगेच आपण पुढे जाऊयात। नंतरचा प्रश्न बघा, ऑनलाईन नॅशनल ट्रॅक्स लायसनिंग सिस्टीम पोर्टल कोणत्या देशाने सुरू केलेलं आहे, तर भारताने सुरू केलेलं आहे मित्रांनो। म्हणून हाही मुद्दा महत्त्वाचा आहे, हाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकेल। ओके, म्हणून हा लक्षात राहू द्या। नंतरचा आपण नेक्स्ट प्रश्न बघूयात, जागतिक माध्यम आणि माहिती साक्षरता आठवडा खालीलपैकी कोणत्या कालावधीत साजरा केला जातो, तर तो 24 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या दरम्यान साजरा केला जातो। लक्षात घ्या मित्रांनो की जगामध्ये जे काय माध्यमं आहेत माहिती प्रसारणाचे, आणि त्या माहिती प्रसारणाच्या माध्यमामध्ये साक्षरता असायला हवी, किंवा ते माध्यमांचं महत्त्व किंवा त्यांचं जे काय एकंदरीत देशांमध्ये असलेलं जे काय कॉन्ट्रीब्युशन आहे, या सर्व ज्या काय बाबी आहेत ते आपल्याला माहिती हव्यात। म्हणून हा जो आठवडा आहे हा आठवडा या ठिकाणी काय केला जातोय, तर साजरा केला जातोय। लगेच आपण नेक्स्ट जो काय प्रश्न आहे तो पाहूयात आपण। संयुक्त राष्ट्राच्या व्यापार आणि विकास परिषदेचे 16वे सत्र आत्ताच पार पडलेले आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे ते सांगायचं आहे तुम्हाला। तर त्याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, तर जिनिव्हा असणार आहे। आणि हे जिनिव्हा कुठे आहे मित्रांनो, तर जिनिव्हा हे स्वित्झर्लंडमध्ये आहे, आणि या संघटनेचं मुळात मुख्यालयच स्वित्झर्लंडला आपल्याला बघायला मिळतं। आणि हाही महत्त्वाचा मुद्दा ठरतो की या ठिकाणी संयुक्त राष्ट्र हे जे आहे, या संयुक्त राष्ट्राच्या व्यापाराच्या संदर्भामध्ये आणि व्यापारामध्ये विकास करण्याच्या संदर्भामध्ये ही संस्था कार्यरत असते। ओके, युनायटेड नेशन्स विषयी मी बोलत नाही आहे किंवा संयुक्त राष्ट्र संघटनेविषयी बोलत नाही। तिचं मुख्यालय पाहिलं तर ते अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क या शहरामध्ये आहे, म्हणून गोंधळ करू नका, असं या ठिकाणी हे करेक्ट आन्सर असणार आहे। आपण लगेच थोडंसं पुढे जाऊयात। नंतरचा जो काय प्रश्न आहे तो काय आहे बघा, राणी होती एका देशाची जिचं नाव होतं सिरिकत। मग सिरिकत राणी ही जी आहे, या राणीचं नुकतंच निधन झालेलं आहे, तर ही जी राणी आहे ही राणी खालीलपैकी कोणत्या देशाची होती ती सांगायचं आहे तुम्हाला। तर याचं करेक्ट असणार आहे आन्सर आहे थायलंड। थायलंड या देशाची राणी होती। आता त्यानंतर बघा, बारण वापरा नावाचं एक वन्यजीव अभयारण्य आहे मित्रांनो। आता हे अभयारण्य न्यूजमध्ये होतं, का न्यूजमध्ये होतं, तर या अभयारण्यामध्ये जी काळविटांची संख्या आहे ती दिवसेंदिवस कमी होत होती, म्हणून भारत सरकारने 2021 पासून एक प्लॅन आखला, आणि 2021 ते 2025-26च्या दरम्यान या काळविटांची जी काय संख्या आहे ही संख्या संख्येमध्ये इथे वाढ झालेली आहे। आणि ही जी वाढ आहे ही निश्चितच सकारात्मक दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरते आपल्याला, कारण दिल्लीमधून हे काळवटांची जी काय संख्या आहे ती आणली होती, इकडे टाकली होते, आणि पर्यायाने इकडे रिप्रोडक्शनच्या माध्यमातून इथे वाढ झाली। असा हा जो मुद्दा आहे किंवा हे जे अभयारण्य आहे हे न्यूजमध्ये असल्या कारणाने आपल्याला परीक्षेला विचारलं जाईल, म्हणून हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे, आणि का ते न्यूजमध्ये होतं ते पण तुमच्या लक्षात यायला पाहिजे, बरोबर। आता त्यानंतर बघा,
जयवंत विष्णू नारळीकर खूप चांगले शास्त्रज्ञ आहेत आणि जयवंत विष्णू नारळीकर हे जे आहेत यांना विज्ञान रत्न हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार दिलेला आहे आणि हा पुरस्कार त्यांना कोणत्या क्षेत्रामध्ये दिला किंवा कोणत्या विषयामध्ये दिला आहे तर हा प्रामुख्याने भौतिकशास्त्रामध्ये दिला आहे, कारण त्यांचा भौतिकशास्त्राचा जो अभ्यास होता तो खूप गाढा अभ्यास होता, म्हणून हे पण आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आता त्यानंतरचा आपण प्रश्न पाहूयात मित्रांनो. बघा, कल्याण सिंग नगर नावाचा हा जो एक जिल्हा आहे कल्याण सिंह नगर, आणि हा नुकताच जिल्हा कोणत्या राज्याचा 76वा नवीन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. एक नवीन जिल्हा आहे, तर त्याचं करेक्ट आन्सर जे असणार आहे ते उत्तर प्रदेश असणार आहे मित्रांनो, कारण उत्तर प्रदेशमध्ये काय करण्यात आलेलं आहे, या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली. परीक्षेमध्ये असंही विचारलं जातं की तो कितवा जिल्हा आहे मित्रांनो, तर 76वा जिल्हा आहे, म्हणून ते लक्षात राहू द्या. आपण लगेच पुढे जाऊयात. बघा काय म्हटलंय, ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स आहे हा. ओके, 2025ला हा इंडेक्स जारी करण्यात आला. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स हा जो इंडेक्स आहे, या इंडेक्सनुसार काय केलं जातं, तर जगामध्ये असलेले जे काय सैन्य दल आहेत, ज्याला आपण एअर फोर्स म्हणतोय, त्यानंतर आपण आर्मी फोर्स म्हणतोय, बरोबर आहे की नाही, नेव्ही फोर्स म्हणतोय, या तिन्ही दलाचा जो काय आराखडा आहे किंवा त्यांची जी पॉवर आहे ती पॉवर जगामध्ये एक्सप्रेस केली जाते, मांडली जाते, आणि जगामध्ये सर्वात जास्त शक्तिशाली जे काय हे आहे फोर्सेस आहेत किंवा ते दल आहेत, त्या दलांमध्ये बघा काय म्हटलंय, ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 नुसार जगातील टॉप 10 सर्वात शक्तिशाली सैन्य दलांमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे, तर भारताचा 4था क्रमांक आहे मित्रांनो. तर पहिले 3 राष्ट्र कोणते ते एकदा जाणून घ्या. पहिला आहे अमेरिका, ज्याला तुम्ही USA म्हणतात, आणि सेकंड आहे रशिया. कोणता देश आहे, रशिया हा देश आहे. आणि थर्डचा जर तुम्ही विचार केला तर चायना हा देश आहे, आणि आपण चायनानंतर आपला नंबर लागतो, ओके, इंडिया. आलं लक्षात? असं म्हणजे ही रँकिंग एक महत्त्वाची आहे, म्हणून हे पण लक्षात राहू द्या. ओके, चला आता त्यानंतर पुढचा एक शेवटचा प्रश्न आहे. मान नावाची ही एक योजना आहे, आणि ही योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली, तर त्याचं करेक्ट उत्तर जे आहे ते ओडिसा आहे मित्रांनो. आणि ओडिसाने ही योजना का चालू केली, तर त्या पाठीमागचा उद्देश असा आहे की ओडिसामध्ये जी विमानसेवा आहे ती विमानसेवा चांगल्या पद्धतीने चालू व्हावी किंवा तिच्यामध्ये वाढ व्हावी, व्यवस्थित नियोजन लावावं, म्हणून या योजनेचा प्रामुख्याने तिथे विचार केला गेला. अशा प्रकारचे आपले हे प्रश्न खूप महत्त्वपूर्ण असतात परीक्षेच्या दृष्टीने. त्यासाठी सर्वांनी आपल्या प्रश्नाला न चुकता व्यवस्थितरित्या पहा. 100% तुमच्या परीक्षेमध्ये या प्रश्नांचा फायदा होणार आहे, म्हणून स्वतःची काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. धन्यवाद.